आणि खरंच भविष्यामध्ये स्वतःला कुठे बघायला आवडतं जमिनीवरती. आणि मला वाटतं की प्रत्येक कलावंतांनी तसंच राहावं, कारण की त्या क्षेत्रातलं शिक्षण जेव्हा आम्ही घेतोय तर या क्षेत्राबद्दल लोकांना माहीत असू नये ही उदासीनता मला वाटतं की या विद्यार्थ्यांनी दूर करणं फार गरजेचं आहे. अमिताभ बच्चनांनी विचारलं की हे अहमदनगर का हात आहे, तर ती जिद्द अशी आहे की आज जगाच्या नकाशावरती नगर म्हटलं की कांबळे सर, ही जिद्द त्या प्रत्येकामध्ये असायला हवी. नमस्कार, मी प्रथमेश मुकुंद देशपांडे, संचालक नागपूर स्कूल ऑफ आर्ट. एक अत्यंत चांगलं यूट्यूब चॅनल आहे जिद्दी कलाकार म्हणून, आणि आमचाच विद्यार्थी आर्यन सहारे म्हणून फार छान प्रयत्न करतो आहे या सगळ्या कलावंतांचा प्रवास आणि स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. तर याला नक्की प्रेम द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तो हेलो, मैं आर्यन सहारे और मैं आपका स्वागत करता हूँ अपने यूट्यूब चैनल जिसका नाम है जिद्दी कलाकार. तो अगर आपने इसका फर्स्ट और सेकंड पार्ट नहीं देखा होगा तो आप जल्दी से देख लीजिए. चलो बाय, वीडियो की तरफ. सर, एक लास्ट क्वेश्चन आहे माझं. आता जे पण मुलं किंवा मग जे पण ज्यांना पण आर्टमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला या आर्ट फील्डमध्ये किंवा फाईन आर्ट फील्डमध्ये यायचं आहे पण त्याला माहीत नाही कसं यायचं आहे, तर असे जे स्टुडंट आहेत तर त्यांना तुम्ही सजेशन काय देऊ इच्छिता? त्यांना सजेशन देण्यापेक्षा मी शाळा आणि कला महाविद्यालय यांना सजेशन देईन की त्या शाळेने कला महाविद्यालयांसोबत मिळून टायअपमध्ये एखादं गेस्ट लेक्चर, एखादं प्रात्यक्षिक त्या शाळेत ठेवायला हवं, जेणेकरून या कला महाविद्यालयातली मंडळी शाळेपर्यंत पोहोचतील. आणि होऊ शकतं की त्याच शाळेमध्ये एखादा विंची सापडेल, एखादा पिकासो सापडेल, एखादे गायतोंडे सापडतील, एखादे रजा सापडतील, एखादे हुसेन सापडतील, नो वन नोज. पण हा पूल बांधणं फार गरजेचं आहे, कारण की कलेबद्दलची जी असाक्षरता आहे असं मी म्हणतो, तर ती तिथूनच सुरुवात होते की शाळेतल्या खूपशा मुलांना मला नेमकं काय करायचं आहे किंवा चित्रकलेमध्ये पुढलं शिक्षण काय माहीत नसतं. त्यामुळे मला वाटतं की त्या विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा माझं प्रामाणिक मत आहे की शाळांना आणि सोबत कला महाविद्यालयांनी एकत्र मिळून जर काम केलं तर हा जो पूल आहे तो एक छान पद्धतीने तो पूल बांधता येईल. हो सर, मला पण म्हणजे खूप सारे लोक, म्हणजे समजा आता मी येता उमरेडवरून लोक भेटतात, ते मला विचारतात की तू काय करताय. मी त्यांना सांगतो सहज की मी फाईन आर्ट करत आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावर मी खूपदा प्रश्नचिन्ह पाहिलं आहे सर. तर ही खूप मोठी खंत आहे आजच्या जनरेशनची. पण ही बदलण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे. हो सर, की ज्या क्षेत्रानं भारताचं नाव आज 7 समुद्र पार नेतं, ज्याची सुरुवात कुठे ना कुठे भारतामध्ये झाली, ज्या देशामध्ये सिंधू नावाची सभ्यता आहे, ज्या देशामध्ये मोठी विद्यापीठं झाली, ज्या देशामध्ये मोठ्या इमारती, मोठे किल्ले, मोठे स्तूप बांधले गेले, तर अशा देशामध्ये जी पुरातन काळापासून कला वावरत आली त्या क्षेत्रातलं शिक्षण जेव्हा आम्ही घेतोय तर या क्षेत्राबद्दल लोकांना माहीत असू नये ही उदासीनता मला वाटतं की या विद्यार्थ्यांनी दूर करणं फार गरजेचं आहे. आणि ती साक्षरता येणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे, लोकांना कळायलाच हवं. आज तुम्हाला मेडिकल माहिती आहे, आज तुम्हाला इंजिनिअरिंग माहिती आहे, ITI माहिती आहे, अजून काय म्हणजे मी त्या क्षेत्रात शिक्षण नाही आलं, पण तुम्हाला फाईन आर्ट्स माहीत असू नये. इतकी वर्ष, इतकी समृद्ध परंपरा आपल्याला लाभलेली असल्यानंतर तर ही शोकांतिक आहे. आणि ही येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांची किंवा शिकत असलेल्या कला विद्यार्थ्यांची सोबतच आमच्यासारख्या कलावंतांची पण जबाबदारी आहे की ते जनमानसापर्यंत पोचायला हवं. मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के चले जाते हैं, तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए. और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ. तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिए. म्हणजे यात एक मला आठवतं एक प्रसंग आहे आपल्या नगरचे, अहमदनगर, सध्या अहिल्यानगर म्हणून आहे, तिथले शिल्पकार प्रमोद कांबळे सर. त्यांची एक गोष्ट आहे, काहीतरी कार्यक्रमात त्यांची अमिताभ बच्चन सरांची भेट झाली. त्यांनी विचारलं, अरे वा काम छान आहे वगैरे वगैरे. अमिताभ बच्चनांनी विचारलं की हे अहमदनगर का हात आहे. त्यावेळेला त्यांना प्रश्न पडला की माझा जन्म ज्या गावी झाला, ज्या गावानं, ज्या मातीनं मला चित्रकलेचं बाळकडू पाजलं, जिथनं मोठा झालो, जिथे वाढलो, जिथे शिकलो, त्या गावचं नावही कोणाला माहिती नाही. तर ती जिद्द अशी आहे की आज जगाच्या नकाशावरती नगर म्हटलं की कांबळे सर, ही जिद्द त्या प्रत्येकामध्ये असायला हवी. म्हणजे असं काम करायचं की ज्यांनी
आपल्यामुळे तरी नाव झाला पाहिजे, असं काही करायचं. सर आता ही एकतर छोटा मूव बडी बात होईल, पण मी विचारून घेतोच म्हणालो की तुम्ही आपल्याला फ्युचरमध्ये कुठे बघता? जमिनीवरती बघ. आज जसं तुला माहिती आहे की कॉलेजच्या संचालकपदी मी आहे. आम्ही 3-4-5 लोकांनी मिळून हे महाविद्यालय सुरू केलं. सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्स सिस्फा, ते पण त्या महाविद्यालयाची जबाबदारी पण आपल्यावरती आली. म्हणजे 4 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण 2 महाविद्यालय आता सध्या आपल्या हातामध्ये आहे. डिसेंबरला ते पण उघडत आहे. मला वाटतं की या प्रवासामध्ये स्वतःला कुठे बघाल असा प्रश्न आल्यानंतर पहिलं उत्तर तर जमिनीवरती. म्हणजे आई जगदंबेच्या चरणी विनंती आहे की तिने तिथंच ठेवावं. सेवा करायची आहे. आमच्यावरती आमच्या गुरुजनांचे खूप उपकार आहेत. त्यांनी आमची खूप मदत केली. ती मदत पोरांना करायची आहे. त्या AC ऑफिसेस, खूप मोठी लक्झरी गाडी, यातलं काहीच नको आहे. ते पोरांमध्ये बसून निवांत काम करता यावं, 24 तास काम करता यावं, मोठे मोठे कॅनव्हास करता यावे आणि मुळात पाय जमिनीवरती. जसं मी तुला मगाशी म्हटलं की पाय असावे जमिनीवरती कविता अंबर घेताना, तर ती कविता खूप इन्स्पायर करते की पाय जमिनीवरती. मी स्वतःला जमिनीवरती बघतो म्हणजे. आणि मला वाटतं की प्रत्येक कलावंतानी तसंच राहावं, कारण की ज्या कलावंतांना आम्ही आदर्श मानतो ती माणसं पण आजपर्यंत जमिनीवरती आहे. पद्मश्री घेताना कामत सरांच्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन मी बघितलं, त्यानंतर लगेच ते आपल्या नागपूर स्कूल ऑफ आर्टला प्रात्यक्षिकासाठी आलेले. इतका जमिनीवरचा माणूस नाही पाहिला रे. म्हणजे जमिनीवरती असणं काय असतं, कुठल्या गोष्टीचा घमंड नाही, कुठल्या गोष्टीची माज नाही, अत्यंत प्रगल्भ विचार. तर मला त्यांच्यासारखं बनायचं आहे. त्यांच्यासारखं बनणं शक्य नाही, पण ॲटलिस्ट त्यांच्यामधलं तो एक माणूस म्हणून जगायचं कसं, तर ते घ्यायला आवडेल. आणि खरंच भविष्यामध्ये स्वतःला कुठे बघायला आवडतं, जमिनीवरती. तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए और इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं. तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए. और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ. तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलना.